नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची सर्वात मोठी खुशखबर, खूप मोठी बातमी, खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या 2 हप्त्यांची वाट पाहत होता त्या पैशांबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून तब्बल 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून निधी कुठपर्यंत पोहोचला आहे आणि KYC केलेली नसेल तर पैसे मिळणार का? 61 वर्षापूर्वी म्हणजे 61 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांचं काय होणार? आणि सर्वात महत्त्वाचं 10 ते 15 मे दरम्यान नेमकं काय होणार आहे, हे सर्व आज आपण दिवसभरात पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती. म्हणजे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण हे सर्व गोष्टी पाहणार आहोत दिवसभरामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला पैसे कधी येणार आणि तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार, 2,000 येणार का 1,500 रुपये येणार, हे देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पैसे नेमके कधी येणार, कधी जमा होणार तुमच्या खात्यामध्ये, हे देखील मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे अडकलेत का, म्हणजे ह्याच्या आधीच हप्ता तुम्हाला आला आहे का नाही, ते देखील आम्हाला सांगा. आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी जमा होणार आहेत, हे देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि तब्बल 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि 1,500 रुपये कोणाच्या खात्यामध्ये येणार, 1,000 रुपये म्हणजे 1,500 आणि 3,000 रुपये असे दोन्ही एकत्र मिळून पैसे 8 ते 10,000 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. त्याचबरोबर 4,500 रुपये देखील काही महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत. आणि त्याचबरोबर 1,500 रुपये म्हणजे फक्त मे महिन्याचा ज्याचा हप्ता राहिला आहे त्यांच्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त 1,500 रुपये येणार. परंतु ज्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्र राहिलेले आहेत, म्हणजे 2 हप्ते जर यायचे राहिलेले असतील बाकी आहेत तर त्यांना 3,000 रुपये येणार. आणि ज्यांच्या खात्यामध्ये 3 हप्ते राहिलेले असतील त्यांना 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु हे पैसे कधी जमा होणार, तर जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की 10 ते 15 मेच्या दरम्यान, म्हणजे 10 ते 15 मेच्या दरम्यान नेमकं काय घडणार आहे, काय होणार आहे, तर हेच होणार आहे की 10 ते 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. 10 ते 15 मेच्या दरम्यान म्हणजे खात्यामध्ये पैसे कधी येणार, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत 10 ते 15 मेच्या दरम्यान. 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा होणार आहेत, तर 1,500 रुपये. ज्यांचे पैसे राहिले असतील त्यांना 1,500 रुपये एका महिन्याच्या हप्त्यासाठी, ज्यांचे 2 हप्ते राहिले असतील त्यांना 3,000 रुपये. 3,000 रुपये मेमध्ये जमा होणार, 2 हप्त्यांचे एकत्र पैसे. आणि ज्यांना 3 हप्ते एकत्र येणार आहेत, 3 हप्ते एकत्र येणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये किती येणार, तर 4,500 रुपये पैसे जमा होणार आहेत. ज्यांच्या खात्यामध्ये पैसे 3 महिन्याचे रखलेले आहेत हप्ते त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये येणार आहेत. म्हणजे अशी एकूण तुमच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा होणार आहेत पैशासंदर्भात. मी तुम्हाला सर्वात मोठी बातमी ही होती की 10 ते 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. म्हणजे आतापासून काही दिवसामध्ये 5-6 दिवसामध्ये 7-8 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत 1,500 रुपये, 2,000 रुपये, त्याचबरोबर 3,000 रुपये, त्याचबरोबर 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कधी, तर 10 ते 15 मेच्या दरम्यान. त्यामुळे थोडा संयम ठेवा, थोडी पेशन्स ठेवा. त्यामुळे थोडा संयम ठेवा आणि काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की जमा होणार आहेत. तर तुम्हाला काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.